नमस्कार. न्याय आणि समानता म्हणजे नक्की काय याचा कधी विचार केला आहे का? आणि सामाजिक बहिष्कार आपल्या रोजच्या आयुष्याला कसा आकार देतो? आज आपण ह्याच गुंतागुंतीच्या संकल्पना उलगडणार आहोत आणि आपल्या समाजावरील त्यांचा परिणाम समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूयात, जो कदाचित साधा वाटेल पण खूप खोल आहे. सर्वांना एकसारखे वागणूक देणं हे नेहमीच न्याय्य असतं का? हा प्रश्न आपल्याला थेट आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी घेऊन जातो. बरं, सामाजिक बहिष्काराच्या खोलवर जाण्याआधी काही पायाभूत गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. समानता, असमानता आणि समता या तिन्ही संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. समानता म्हणजे काय? तर सरळ सरळ प्रत्येकाला एकच गोष्ट देणं. पण समता याच्यापेक्षा वेगळा विचार करते. ती प्रत्येकाला ती गोष्ट देते जी त्यांना समान संधी मिळवण्यासाठी आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर समानता प्रक्रियेवर लक्ष देते, तर समता अंतिम परिणामांवर लक्ष केंद्रित करते. आणि या असमानतेला खतपाणी कोण घालतं? तर पदानुक्रम. ही एक अशी व्यवस्था आहे जी समाजात एक प्रकारची शिडी तयार करते. काही गटांना इतरांपेक्षा वरचं स्थान मिळतं आणि यामुळे समाजात सत्ता आणि विशेष अधिकारांचं वाटप असमान होतं. म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की समता हे एक जास्त न्याय्य सामाजिक ध्येय आहे. ती फक्त समान संधी देण्यावर थांबत नाही, तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा ओळखून एक असा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करते जिथे प्रत्येकाला यशस्वी होण्याची खरी संधी मिळते. आता आपण मूळ विषयाकडे वळूया, सामाजिक बहिष्कार. आणि हे लक्षात ठेवायला हवं की ही फक्त एक अवस्था नाहीये, तर ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्याची प्रक्रिया. जसं इथे दिसतंय, सामाजिक बहिष्कार ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. म्हणजे हे काही चुकून किंवा अपघाताने होत नाही, तर एका व्यवस्थेअंतर्गत काही विशिष्ट गटांना त्यांचे हक्क, संधी आणि संसाधने नाकारली जातात, जी समाजातील इतरांसाठी सहज उपलब्ध असतात. सामाजिक बहिष्काराची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे ही एक संरचनात्मक प्रक्रिया आहे, म्हणजे ती आपल्या समाजात आणि त्याच्या रचनेत खोलवर रुजलेली आहे. दुसरं म्हणजे यात अनेक प्रकारची वंचितता येते, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सगळंच. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे हे नात्यांवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एक गट दुसऱ्या गटाला सक्रियपणे बाजूला सारतो. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी यावर खूप महत्त्वाचं भाष्य केलं आहे. ते म्हणतात की बहिष्कार म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही, तर ती एक अशी वंचितता आहे जी लोकांना समाजात सन्मानाने जगण्याच्या मूलभूत क्षमतांपासूनच दूर ठेवते. समाजशास्त्रज्ञ पिएरे बोर्द्यू याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या मते बहिष्कार सांस्कृतिक भांडवलाच्या अभावामुळे टिकतो. म्हणजे काय? तर शिक्षण, भाषा, ओळखी या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतात आणि ज्यांच्याकडे हे नसतं ते मागे पडतात. बरं, ह्या सगळ्या संकल्पना ऐकायला ठीक आहेत, पण प्रत्यक्षात याचा लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? चला पाहूया की हा बहिष्कार सिद्धांताच्या पलीकडे जाऊन खऱ्या माणसांच्या जीवनावर कसा आघात करतो. बहिष्कार काही नवीन गोष्ट नाहीये. इतिहासात डोकावलं तर अमेरिकेतले वंशभेदावर आधारित जिम क्रो कायदे दिसतील, किंवा अगदी आपल्या भारतातली शतकानुशतके चालत आलेली जातीय व्यवस्था. आणि ही फक्त इतिहासातली गोष्ट नाहीये. अगदी अलीकडचं 2019 मधलं डॉक्टर पायल तडवींचं प्रकरण आपल्याला दाखवून देतं की हा भेदभाव आजही किती खोलवर रुजलेला आहे. बहिष्काराचा एक अत्यंत क्रूर परिणाम म्हणजे घेटोकरण. म्हणजे काय? तर काही विशिष्ट गटांना समाजापासून वेगळं करून एकाच ठिकाणी राहायला भाग पाडणं. यामुळे समाजात अक्षरशः भिंती उभ्या राहतात. आणि हे एक दुष्ट चक्र आहे बघा. सुरुवात होते भेदभावाने, मग त्या भागाचं आर्थिक महत्त्व कमी होतं. हळूहळू तिथे चांगल्या सुविधा मिळेनाशा होतात, परिसराची दुरवस्था होते आणि मग तिथले लोक समाजाच्या मुख्य प्रवाहातून पूर्णपणे तुटतात. हे चक्र स्वतःला चालवत राहतं आणि त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि इथे एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. तो म्हणजे सामाजिक बहिष्कार म्हणजे फक्त गरिबी. पण तसं नाहीये. सामाजिक बहिष्कार ही गरिबीपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. गरिबी म्हणजे पैशांची कमतरता, पण बहिष्कार म्हणजे हक्कांची आणि सन्मानाची कमतरता. उदाहरणार्थ विचार करा, एखाद्या व्यक्तीकडे पैसे आहेत
पण केवळ त्याच्या जातीमुळे त्याला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नाही. इथे पैशांचा प्रश्न नाही, इथे हक्कांचा आणि सन्मानाचा प्रश्न आहे. हाच तो बहिष्कार. आणि ह्याच मुद्द्यावर अमर्त्य सेन यांचा विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला एक नवी दिशा दाखवतो. ते म्हणतात की विकास म्हणजे फक्त देशाची अर्थव्यवस्था वाढवणं नाही, तर लोकांच्या खऱ्या स्वातंत्र्याचा विस्तार करणं. हा खूपच मोठा विचार आहे. तर मग हा खरा विकास साधायचा कसा? सेन याच्यासाठी एक चौकट देतात. पहिलं, लोकांचं राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य वाढवा. दुसरं, त्यांच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे ते खरंच काय करू शकतात आणि काय बनू शकतात यावर. आणि तिसरं, गरिबी, अन्याय, शिक्षणाचा अभाव यांसारखी अस्वातंत्र्य दूर करण्यासाठी सक्रियपणे काम करा. थोडक्यात काय, तर लोकांना सक्षम बनवा, फक्त अर्थव्यवस्था नाही. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपल्याला जर एक खऱ्या अर्थाने न्याय्य समाज घडवायचा असेल, तर आपलं लक्ष कशावर असायला हवं? सर्वांना सारखं मांडणाऱ्या समानतेवर, की प्रत्येकाची गरज ओळखून त्यांना समान परिणाम साधायला मदत करणाऱ्या समतेवर? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.